ही दृश्य आहेत प्रकाश नामदेवराव मगर यांच्या घरची आणि सिंदगी हिंगोली जिल्ह्यातली ही दृश्य आहेत। आपण पाहतो आहे की ही दृश्य आदरणीय मनोज जरांगे पाटील प्रकाश नामदेवराव मगर यांच्या घरी भेट देण्यासाठी गेलेले आहेत आणि कारण त्या प्रकाश नामदेवराव मगर यांचं उपोषणस्थळी त्यांची म्हणजे अटॅक आला आणि 7 दिवसाचं उपोषण त्यांनी केलं आणि उपोषणाच्या वेळीच त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही दृश्य त्यांच्या घरातली आहेत आणि मनोज जरांगे पाटील त्यांच्या घरी ज्यावेळेस आज सिंदगी या ठिकाणी गेले त्यावेळेसची भेट दिली आणि आपण पाहू शकता प्रकाशजी यांचं घरसुद्धा हे आपल्याला दाखवतोय। अत्यंत म्हणजे जुनं घर आहे आणि परिस्थितीसुद्धा अत्यंत बेताची आपल्याला त्यांची पाहायला मिळते आहे। ही सर्व दृश्य आपण पाहतोय त्यांच्या घरातली ही दृश्य आहेत आणि त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत दादा त्यांचं सांत्वन करताना आपण पाहतोय आणि दादांनी सांगितलं की गावकऱ्यांनी या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि गावकऱ्यांनी वेळोवेळी ज्या काही म्हणजे कुटुंबाला गरज लागेल ती पुरवणं गरजेचं आहे, कारण गावासाठी एक व्यक्ती या महाराष्ट्राच्या म्हणजे मराठ्यांसाठी आरक्षणाच्या लढ्यामध्ये उपोषण करत असताना आपल्या जीवाची प्राणाची आहुती त्या व्यक्तीने दिली, म्हणजे अर्थातच बलिदान दिलं। त्या व्यक्तीच्या खंबीरपणे त्या व्यक्तीच्या कुटुंबियाच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे, दादा असं सांगत आहेत आणि आपण पुढील चर्चा ऐकूया। रोज नाव काढते दादा तुमचं। बाकी आता काहीच नाही, आता हे तुम्हाला म्हणजे आपल्याला एक तर देवीनं शिवाजी महाराजाच्या नंतर शिवाजी महाराजांना तर तुम्हालाच वाटं लावलंय। तुम्ही पहिले तब्येतीची काळजी घ्या। आरक्षण केव्हा आपल्याला आणखी वर्ष लागू द्या, 2 वर्ष लागू द्या, तुम्ही असले तर सगळं होईल। तब्येतीची काळजी घ्या, हात जोडून तुम्हाला विनंती। कारण तुमची म्हणजे सगळ्याला काळजी वाटते, अत्यंत गरज आहे। तुम्ही आहेत म्हणजे दुनिया आहे। बस बस नाही काय करावं मग, काय आरक्षणाला काय काय त्याला असा लढत राहू आपण। तुम्ही करा मोर्चे निघाली आपल्याला काही फळ भेटलं नाही, कारण त्याला नेते खूप होते, पण तुम्ही एकटे नेते एकटं उपोषण नाही ते तुम्हाला तब्येतीची काळजी घ्या तुमच्या। आता आमच्या बाबाचं असं झालं तुम्ही स्वतःची तुमची खूप गरज आमची छोटी लेकरं सुद्धा एक मराठा लाख मराठा खालच्या लोकांचं काहीच नाही, ही सर्व दृश्य त्यांच्या घरातली आहेत आणि आपण पाहतोय की घराची परिस्थितीसुद्धा अत्यंत बेताची आणि परिस्थिती अत्यंत बेताची आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही दृश्य आहेत म्हणजे ज्या व्यक्तीचा उपोषण करत असताना ज्या व्यक्तीनं आपला प्राण त्याग केला त्या व्यक्तीच्या घरी आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी भेट दिली आहे आणि आपण हे त्यांचं घर या ठिकाणी पाहतो आहोत। माझा मोबाईल तुमच्याकडे